जागरूक रहा। गोवा राज्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता। अकोला जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। अनेक तालुक्यांचा संपर्क तुटला। पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये पावसाचा कहर। पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। माहूर धनोडा संपूर्ण पूल पाण्याखाली। पैनगंगा नदीच्या पुलावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। नांदेडमध्ये मुसळधार पाऊस। पुराच्या पाण्यात अडकली कार। सुदैवाने कार चालक सुखरूप बाहेर निघाला। जळगावच्या धरण गावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला पूर। मध्यरात्रीपासून परिसरात पावसाचा कहर। जनजीवन विस्कळीत। अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाचे प्रचंड हाल। एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे पर्यटक पावसात ताटकळत। बसचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांच्या भर पावसात रांगा। घोडबंदर रोड मीरा भाईंदर हद्दीमध्ये चेनागाव इथे रस्त्यावर साचलं पाणी। एकाच मार्गावरून वाहतूक सुरू। मार्गावर मोठी वाहतूक कोंडी। मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर। सदनिका लोकार्पण सोहळ्यासाठी राहणार उपस्थित। यावेळी 1348 घरांचं होणार वितरण। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आजपासून कर्मचाऱ्यांना हँड ग्लोव्ज वापरणे बंधनकारक। गाभाऱ्यातील दर्शन रांगेचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर समितीचा निर्णय। रत्नागिरीत लांजामध्ये प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड विरोधात ग्रामस्थांचं उपोषण। ग्राउंड रद्द करण्याबाबत लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार।